नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर आज होता शनिवार म्हटल्यावर मुलांची असते दुपारपर्यंत शाळा. म्हटलं चला झटपट केला असं काहीतरी बनवू डब्याला. म्हटलं चला शिरा बनवला. शिरा मी या पद्धतीत बनवते, तुम्ही कसं बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. चला शिरा झाला, म्हटलं चला भाकरी पण करून घेऊ. आणि मी इथं बनवल्या ज्वारीच्या भाकरी आणि ही आहे तांदळाची भाजी. बरं का, तांदळाची भाजी मला खूप आवडते आणि मी ज्या पद्धतीत बनवते त्या पद्धतीत खूप छान लागते कांदा टाकून. तुम्ही कशी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तांदळाची भाजी बनवली तर आमच्या आवडीने आणले समोसे. त्या समोसे आल्यावर भाकरी आणि भाजी राहिली तशीच, मुलांनी आणि आवडीने समोसेच खाल्ले. म्हटलं चला आता दुपारची वेळ झाली, आता इथून पुढे तर उन्हाळा म्हटल्यावर दही तर चालूच राहणार आहे. म्हटलं मग चला दही खाऊ, आपल्या शरीरासाठी पण दही खाल्लेलं चांगलंच असतं. आणि दही खाता खाता मला ध्यानात आलं, मी तर अस्तर आणून ठेवलं आहे पण कटिंग काय केली नाही घागऱ्याची अजून. मी आणलं होतं मुलीच्या घागऱ्यासाठी अस्तर, तर म्हटलं चला कटिंग तरी करून घेऊ. कटिंग केली आणि मला जायचं होतं गावात. म्हटलं चला चिप्ससाठी मला बटाटे आणायचे होते. गावात गेले आणि जाता जाता आम्ही गेलो ज्वेलरीच्या दुकानात. ज्वेलरी बघितली, मला तर खूप आवडली ही ज्वेलरी. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान वाटत होती ज्वेलरी. आणि दुसरं एक घेतलं आहे मी मिनी मंगळसूत्र, ते पण छान आहे आणि ह्याचा कलर जात नाही बरं का, वॉरंटीवरचं आहे आणि खूप छान होतं, नाजूक एकदम. आणि हे दुसरे कानातले घेतले आहेत मी, कानातले पण मला खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आम्ही गेलो मग बटाटे आणायला, पण काय बटाटे काय भेटले नाही, खूप महाग होते. म्हटलं चला नंतर घेऊ आहे. घरी आल्यावर म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करून घेऊ. आज भाजीमध्ये करायचा होता मला राजमा, पण राजमा काय सोलायचा राहिला होता. म्हटलं चला सोलून घेऊ राजमा. आणि हा बघा ह्या पद्धतीत मी राजमा बनवला आहे. एकदम दाटसर ग्रेव्हीमध्ये भात बनवला आणि ज्वारीची भाकरी बनवली. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय सर्वांना.